तू पत्ता विचारलास, मी तुला पत्ता सांगितला, तुझ्या आईला तू फोन करून सांगितलंस की तू सुखरूप पोचली आहेस. मग तू रजिस्टरमध्ये तुझ्या नावाची नोंद केली आणि तू वर आलीस. हिरेनं पण स्वानंदीचं नाव घेतलं म्हणून मला उत्सुकता वाटली. कोण मुलगी आहे, चौकशी करते माझ्या बायकोची, म्हणून मी डोकावलो रजिस्टरमध्ये. आणि तुझं नाव वाचून मला खरा धक्का बसला. तेव्हा मला कळलं की आपल्या विमी वंशाची मुलगी. हीच ती छोटी मुलगी जिचं लग्न माझ्या बायकोमुळे मोडलं. नाही, मला बोलू दे जरा. हिचंच लग्न मोडलं म्हणून तुला घराबाहेर काढलं ना मी आईच्या सांगण्यावरून. माफी मागायला सांगितली मी. अरे त्यावेळेला काय झालं होतं माहितीये का? नाही, त्यावेळेस काय झालं होतं माहिती का आई? तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या बायकोला घराबाहेर काढलं होतं. तिला सगळ्यांची, तुझी, मावशीची माफी मागायला सांगितली होती. त्यावेळेस हे झालं होतं. अरे ती लोकांची मुलगी घरात आली आपल्या. तिच्या समोर नको अरे सगळं आता. का नको हिच्या समोर? होऊ दे सगळं हिच्या समोर. हिचा पण विश्वास आहे हिच्या आईवर, जसा माझा आहे माझ्या आईवर. काय हिला पण विश्वासघात सहन करावा लागेल जसा मला सहन करावा लागतोय आता. आणि असं तुला साक्ष म्हणून कोण आलं होतं? विम्मी मावशी नाही का? इथे येऊन तीच रडली ना, म्हणून तर मी स्वानंदीला घराच्या बाहेर काढलं होतं. त्यामुळे हिला कळू दे खरं काय ते. हिला कळलंच पाहिजे. माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस. मी तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देते ना. तू बसलास तर मी बोलीन ना तुझ्याशी नीट. हो, आपण बोलूया ना. आज नाही, आपण संध्याकाळी बोलूया. आज ठीक आहे. याबद्दल मी तुला सगळं नीट संध्याकाळी समजावून सांगते. फक्त याच नाही, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यांची उत्तरं मला जाणून घ्यायची आहे. म्हणजे मला खरंच आठवत नाहीये काही. अरे मला आठवत आहेत ना, पण सगळे प्रश्न डोक्यात फिट आहेत माझ्या. मी सगळे प्रश्न तुला एक एक करून विचारले. त्यांची मला खरी खरी उत्तर हवी आहेत. खरी खरी. हा, बोलूया आपण आज. आज संध्याकाळी. इंद्रनील, इंद्रनील, लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.